नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मराठी सुलभ भारतीचा 26वा धडा पतंग याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला काय आहे? एका वाक्यात उत्तर लिहा. अ. सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो? उत्तर आहे सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल पिवळसर रंग दिसतो. 2 आहे आ. पतंग कोणासारखे तरंगतात? उत्तर आहे पतंग पाखरांसारखे तरंगतात. प्रश्न 2 आहे विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या व लिहा. तर पहिला शब्द आहे चढणे, उतरणे. दुसरा ओढणे, ढकलणे. तिसरा मावळणे, उगवणे. ई मऊ, टणक. उ चांगला, वाईट. उ भराभर, हळूहळू. प्रश्न 3 आहे खालील शब्दांना सर शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा. उदाहरणार्थ पिवळा म्हणजे पिवळसर. दुसरा काळा, काळसर. नेक्स्ट आ निळा, निळसर. आणि लाल, लालसर. प्रश्न 4 आहे मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व कडव्याचा अर्थ समजून घ्या. तर जशी पाखरे आभाळात पंख पसरून तरंगतात, दिसतील तसे पतंग रांगेत, खेळ किती चांगला. तर याचा अर्थ आहे जसे पक्षी आपले पंख पसरून आभाळात तरंगतात त्याप्रमाणे आपले रंगीत पतंग दिसतील. हा पतंग उडवण्याचा खेळ किती चांगला व मजेशीर आहे. प्रश्न 5 आहे तुम्हाला आवडणाऱ्या 5 खेळांची नावे लिहा. नावे सांगा. पहिला आहे 1 चेंडूफळी म्हणजे क्रिकेट. 2 खो खो. 3 कबड्डी. 4 लपाछपी आणि 5 दोरी उड्या. प्रश्न 6 आहे हे शब्द असेच लिहा. जुळजुळ, रेड, पिवळसर, पतंग आणि रांगेत. ठीक आहे. प्रश्न 7 आहे खालील शब्द वाचा असे आणखी शब्द लिहा. पळापळ, रडारड, पडापड असे शब्द. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर उत्तर आहे धडाधड, पटापट, सटासट आणि घटाघट. आ आहे मऊ मऊ, वरवर, कळकळ. तर मळमळ, जळजळ, खळखळ, हळूहळू आणि कटकट. ई आहे रडत खडत, हसत खेळत आणि वाजत गाजत. पुढचा आहे लपत छपत, लाजत मुरडत आणि धावत पडत. प्रश्न 8 आहे समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा. तसं पहिला लिहिला काय मावळतीचा. उत्तर आहे मजेचा, नदीकाठचा. पुढे आहे बरोबर, भराभर, वाऱ्यावर. ई आहे रोवणी म्हणजे ओढुनी, चढुनी. ई आहे आभाळात म्हणजे तरंगतात आणि रंगीत. प्रश्न 9 आहे गोलत्री शब्द जोडून वाक्य बनवा. उदाहरणार्थ चेंडू झेलणे. त्यातील एक आहे मी चेंडू झेलतो, शिवानी चेंडू झेलते. असे वाक्य आपल्याला तयार करायचे आहे. तर चेंडू उचलणे. मी चेंडू उचलतो, शिवानी चेंडू उचलते. दुसरं वाक्य आहे चेंडू उडवणे. मी चेंडू उडवतो आणि शिवानी चेंडू उडवते. तिसरं आहे चेंडू पकडणे. मी चेंडू पकडतो आणि शिवानी चेंडू पकडते. 4 आहे चेंडू विकत घेणे. मी चेंडू विकत घेतो आणि शिवानी चेंडू विकत घेते. 5 आहे चेंडू विकणे. मी चेंडू विकतो आणि शिवानी चेंडू विकते. 6 आहे चेंडू फेकणे. मी चेंडू फेकतो आणि शिवानी सुद्धा चेंडू फेकते. 7 आहे चेंडू टाकणे. मी चेंडू टाकतो आणि शिवानी चेंडू टाकते. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.